जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या जाहीर सभा होणार आहे। ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत प्रमुख पक्षाच्या अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याचं पाहायला मिळतंय। शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गटातून भाजपच्या कुसुम खैरे यांनी माघार घेतली, तर रांजणगाव कारेगावमधून शिवसेनेच्या अर्चना शिंदेंनी माघार घेतली। पुण्यातील दिवे घाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। रस्त्याचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे, त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या। वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। भाजपला लातूरचा बिहार करायचा अशी टीका आमदार अमित देशमुख यांनी भाजपवर केली। लातूरच्या तांबाळा जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अंजली चौधरी बेपत्ता असल्यानं देशमुख आक्रमक झालेत। निलंग्यात जर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचं अपहरण होत असेल तर हेच आहेत का निलंगा राजा, असं म्हणत अमित देशमुखांनी भाजपवर निशाणा साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। एकनाथ शिंदे 2 दिवस सोलापुरात मुक्कामी असतील। शिंदेंची उद्या अक्कलकोटच्या वळसंग इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा पार पडेल। बार्शी आणि माढा तालुक्यातील दोन्ही शिवसेनेतील आघाडीबाबत शिंदे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सांगलीच्या विठा इथं करडी भानमतीचा प्रकार केल्याचा आरोप होतोय। माजी आमदार सदाशिव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटलांच्या घरासमोर साहित्य जप्त करण्यात आले। तसंच बंगाली बाबाला नागरिकांनी रंगेहात पकडून चोप दिला। नागरिकांकडून बंगाली भोंदूबाबाची दिंड काढत त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। बाबासाहेब आंबेडकरांविषयी नितांत आदर असल्याचं म्हणत मंत्री गिरीश महाजनांनी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली। यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। राऊतांनी महिला वनकर्मचारी माधवी जाधव यांचं कौतुक केले, तसंच महाजनांनी माफी मागितली असून आता हा विषय ताणू नका असं राऊत म्हणाले। समृद्धी महामार्गावर केवळ 4 चाकी वाहनांना परवानगी असताना एक व्यक्ती स्कूटी घेऊन निघाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद घाटाजवळचा हा व्हिडिओ एक वृद्ध व्यक्ती स्कूटी घेऊन जात असल्यानं समृद्धी महामार्गावरील सुरक्षा ऐरणीवर आल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय। माजलगावमध्ये एका सराफा व्यापाऱ्याकडील सुमारे 60 लाखांचे दागिने चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले। कोयता आणि शस्त्र दाखवत व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन चोरट्यांनी दागिन्यांची बॅग हिसकावली।